पाथर्डीमधून मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊया. समाजाच्या 54 लाख नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्या आणि हे आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत. या नोंदीचे प्रमाणपत्र देण्याऐवजी बैठका घेऊन ते एवढंच सांगते, आम्ही तुम्हाला फेब्रुवारी एंड पर्यंत टिकणार आरक्षण देणार आहे. मग हे काय उडणार आहे का? म्हणतो ती उलट त्याचीच गॅरंटी नाही तुम्ही म्हणतात त्याची. कारण ते आरक्षण 5 मे 2021 रोजी रद्द झालं. 50% वर गेलं. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं आरक्षण नाही राहत. आता तुम्ही क्युरिटी पिटिशन दाखल केले, रिव्ह्यू तुमचा फेटाळला आहे. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली जाणार का? याचं उत्तर नाही. मग घेतली जाणार नाही तर चेंबर मध्ये वाचन होणार. पाठीमाग 5 मे 2021 रोजी दिलेल्या निकालाचं फक्त वाचन, अहवाल वाचला जाणार नाही. मग मराठ्यांचं आरक्षण ठिकाण कसं? आम्ही त्यांना एवढंच विचारलं, ओपन कोर्टात हिअरिंग होणार आहे का? मग मात्र टिकतंय ते सांगा. ते बी त्यांना माहित नाही. मग आता सरकार तुम्ही चालिता, तुम्हाला माहित नाही, आम्हाला काय माहित. त्यापेक्षा हे आरक्षणाचे भाग 2 आहे. ते आरक्षण 50% वर आहे आणि आपल्या नोंदी मिळालेल्या आरक्षण हे 50% आत ओबीसी आरक्षणात. मग हे का देत नाहीत हे विचारायला आम्ही मुंबईला चाललो. जावा का? सगळ्याला आरक्षण पाहिजे तुम्हाला? हात वर करून सांगा बरं. हा बाबा बाबा, इतके हात वर केले म्हणजे सरकारचा कार्यक्रमच माझ्या मागे दिसतो. बाकी तुम्ही बाकीच्यांचा विचार नका करू. आता बाकीच्यांचा विचार नका करू. आता बाकीच्यांचा कार्यक्रम उलटा सुलटा राईट केलाय तुमच्या जीवावर. बोंबलले गप बसली. 50% जात येऊ नको, बाहेर जाय वर जाय. म्हणलं पुढे जातो रे. 50% वर जाय खाली जाय. तू कोवर खातो वाटता? सगळ्या दुनियाच सगळी तो आता काय काम कर. त्याला वाटलं मी येणार ऐका काय की, जेव्हा त्याच्या मागा लागलो अरे ते म्हणले बेकार आहे, बारीक दिसतंय फक्त. आणि आता पट्टात लावून चालू आहे मराठ्याचा. पण हातातच नाही. आता ते म्हणजे तू कमराला काय झालं? म्हणलं काय नाही, तुला काय करायचं माझ्या कमराला काय होतं? आरक्षण दे चल. मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलं. मी मरायला कुठे घेतोय? आणि जे मरायला भेटते ते मराठे कसले, आणि लढायला भेट मराठे कधीच नाही. फक्त शरीर मला आता साथ देत नाही. कारण एका महिन्यात 26 दिवस उपोषण झालेलं आहे माझं. एक 17 दिवस आणि एक 9 दिवस. त्यामुळे माईबाप माझं शरीर नाही साथ देत मला. तरीही मी 1 इंच सुद्धा या मराठा समाजाच्या लेकराचं मोठं व्हावं म्हणून मागा नाही सर. मला गाडीत कवचित झोप लागते सुद्धा माहित होत नाही. आणि झोप जर नाही लागायला लागली तर 4-4 वाजेपर्यंत जागा आहे. मी माझ्या मायबाप समाजाच्या दारात 5 वाजता सुद्धा जातो आणि त्यांना जागा करतो. अशी संधी पुन्हा येणार नाही आता जागेवर. तुम्हाला सुद्धा माझ्या हात जोडून नाही. तुम्ही इतक्या विराट संख्येने इथं जमला. आम्ही मुंबईच्या दिशेनं तुमच्या बळावर चाललो. पाठीमागं बारकाईनं लक्ष ठेवा. तुमचे पोरं 500-600 किलोमीटरवर आरक्षणाची मागणी मागण्यासाठी चालले. पाठीमागं बारकाईनं लक्ष असू द्या. त्यांना काय त्रास होतोय का? जर तसा काय प्रयत्न झाला तर उभा महाराष्ट्र मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहायला पाहिजे. आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. माझा जीव जरी गेला ना तरी मराठा आरक्षण घेऊन या मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकल्याशिवाय की इंच सुद्धा मागं हटणार नाही. हे शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त आता तुम्ही गावाची गावं आणि जिल्हा पण तुमचा पुन्हा एकदा जागृत करा. अंतिम टप्प्यात आलाय. सरकारने कितीही त्रास देऊ द्या, काहीही करू द्या, आपण मात्र आता हटायचं. आपण मात्र तो यासाठीच चाललाय. मग टेक खाली आणतो. तू काय म्हणणार आहे दुसरं मुंबईत आरक्षण घेऊन? आणि मग मी काय झालं? तू टेन्शनच घेऊ नको. मी बी लय. आणि तो आल्यावर आम्ही कुठे बसवा? तो यासारखा
नमुना आहे मी बी सरकारला लागलेलो. ते बी म्हणतो हे असलं नमुना आहे. सरकारचा एकच प्रॉब्लेम माय बापावर, मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत बी नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना. कारण मला काय पैसे लागत नाही. पैशाचं मळ कवा जमलं बी नाही. जसं हिंदीचं मळ जमत नाही तसं. तुम्ही मग हिंदी ऐकली का? आपला कचकच तसा आहे. मग आता काय करावं? आणि त्यातले त्यात तम्माने जर विचारली ना, मी बेस्ट हिंदी बोलतो.